पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार देखील घेतला असता अश्विन यांनी. याही सामन्यामध्ये तीच अपेक्षा घेऊन उतरतील मैदानाच्या आतमध्ये. त्याला सामना थोडा स्पीडअप मध्ये घ्यायचा. यानंतर देखील एक सामना बाकी आहे. पहिला चेंडू घेऊन आले. ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. कोणतीही छेडखानी केली नाही. सरळ गेलाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने होईल सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने आला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय चेंडू. एक धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न होणार नाही. एकेरी धावेने श्री गणेशा होईल धाव फलकावर. कोळी ब्लास्टर विरुद्ध सोनवणे वॉरियर्स चालू असलेला सामना. सोनवणे वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. स्ट्राईकवर असतील यावेळेस सुनील इंगळे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ लेग कट झाला आणि पंचांच्या भूमिकेत असलेले योगेश भाकरे यांचे हात झालेत जमिनीला समांतर आणि एक धाव आली अवांतर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतील. याही वेळेस पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलाय चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉल. सलग 2 स्क्वेअर मारे केले इथं अश्विन यांनी. याही वेळेस आपण बघू शकतो शॉर्ट ऑफ गुड लेन स्वरूपाचा चेंडू होता. कोणतीही धाव नसणार आहे. पुन्हा एकदा पडल्यानंतर सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडू आतापर्यंत जर बघितला तर फक्त दुसरा चेंडू पडल्यानंतर आजच्या दिशेने वळला, मात्र बाकीचे सर्व चेंडू याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न आणि याही वेळेस निर्धाव असेल चेंडू. षटकातील आता बघितलं तर एकच चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल अश्विन यांच्या मार्फत. पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये देखील 2 अवांतर असतील. पुन्हा एकदा थोडीशी फ्लाईट दिली. पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला आणि कव्हरच्या दिशेने एक टप्पा चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उंची घेतली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघितलं आपण तर बिनगडी बाद 7. षटकाची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार कुठेतरी आशा देऊन जाईल कोळी ब्लास्टर या संघाला. आणि आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज रत्नदीप सपकाळे. स्ट्राईकवर असतील भूषण कोळी. यावेळेस काय वाईट बॉल. याही वेळेस वाईट. जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत 8 धावा झाल्या, त्यामध्ये 3 धावा अवांतरच्या स्वरूपात आल्यात. यावेळेस फुल टॉस समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. फटका बॅटवर चांगला आला आणि इथे मिळतील 6 धावा. षटकार. यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटवर पाहिजे तेवढा आला नाही आणि बॅटची कड घेतल्यानंतर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने गेला चेंडू. कोणतीही धाव नसणारे निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. आतापर्यंत तिसरा चेंडू. याही वेळेस शरीराचा वेध घेतला चेंडूने.
आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील बघितलं तर अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद. त्या चेंडूवर लागेल. पहिला धक्का लागेल कोळी ब्लास्टर या संघाला. चौथ्या चेंडूवर आलेला पहिली विकेट. आणि आपण बघू शकतो विशाल शिरसाट हे देखील मार्गदर्शन करतायत त्यांच्या साथी खेळाडूंना. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ झालाय, त्यामध्ये आल्या 14 धावा. एक गडी बाद असेल. नवीन फलंदाज आले, स्ट्राइक वर येतील प्रशांत सोनवणे. चांगला झेल म्हणावा लागेल तेजस कोळी यांचा. चार चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकार होता आणि त्यानंतर एक वाईट बॉल. पाचवा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, जमिनीला समांतर फटका. क्षेत्ररक्षक असतील जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत येईल एक धाव. एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 15 धावा. एक गडी बाद. 15 षटकातील शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. यावेळेस भरपूर बाहेर होता, ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि इथे पंचांच्या मार्फत योगेश भाकरे दंडात्मक कारवाई करतील. एक धावेने वाढेल धावफलक. वाईच्या स्वरूपात आलेली एक धाव. धावफलकावर असतील 16 धावा. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटशी कोणताही संपर्क होणार नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावा असतील 16. एक गडी बाद. 16 for 1 after 2 overs. चला थोडी स्पीड घ्यायची आहे. पुन्हा आपण बघू शकतो सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील गोलंदाज अश्विन. 8 षटकांचे सामने, 5 गोलंदाजांचा वापर करणे अनिवार्य राहील दोनही संघांसाठी. जर कोणत्या संघाकडे गोलंदाज उरले नाहीत तर चौथ्या गोलंदाजाला दुसरं षटक देण्यात येईल. चला थोडं स्पीडअप करायचंय. 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकांचा 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. आठ षटकांचा सामना असेल. चला सर्व सामने आयोजन कमिटीने सकाळीच कळवलं होतं. सर्व सामने 8 षटकांचे होतील. सामना चालू करून घ्यायचा आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. आतापर्यंत 16 धावा आल्यात. एक गडी बाद.
हा एक धावेने होईल षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 27. 27 फॉर 1 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 27. आणि यावेळेस गोलंदाजीसाठी विशाल शिरसाट यांना बोलवलंय. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 14 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. यावेळेस आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवर तयार झाले विशाल शिरसाट. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूने षटकाची होईल सुरुवात. यावेळेस लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू काउस कॉर्नरचं क्षेत्र निवडला आणि तिथं क्षेत्र होता आणि इथे लागेल दुसरा धक्का. कोळी ब्लास्टर या संघाला दुसरा धक्का लागेल 27 या धावसंख्येवर. सुनील इंगळे बाद होतील. चांगला कॅच म्हणावा लागेल. या सामन्यातील दुसरा कॅच असेल तेजस कोळी यांचा. पहिला देखील जो झेल पकडला होता यांनीच पकडला होता. दुसरा धक्का असेल. चला नवीन फलंदाज रोशन बाविस्कर असतील. नवीन फलंदाज स्ट्राइक वर आलेत. आतापर्यंत 20 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस काय समोरच्या दिशेने आक्रमण आणि इथे काय यस पूर्णपणे 6 धावा मिळतील या चेंडूवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. षटकातील 5वा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळला. एकच धाव आली. दुसरीचा प्रयत्न होता मात्र चांगलं कॉलिंग बघू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 2 गडी बाद. 34 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. तेजस कोळी यांच्यावर आक्रमण केलंय मात्र एकच धाव येईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा असतील धावफलकावर. 2 गडी बाद. महत्त्वाचे 2 फलंदाज इथे बाद झाले आणि त्यामध्ये जर कोणी इन्व्हॉल्व असेल तर तेजस कोळी यांनी 2ही फलंदाजांचे झेल टिपून तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू काउस कॉर्नरच्या दिशेने खेळला. 1-2 टप्पे का चेंडू सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. एकच धाव येईल. आणि आखूड टप्प्याचा चॅन हवाई फायर. चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
अकूट टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने भिरकावून दिला आणि 6 धावा वसूल केल्या. या 6 धावेने धावफलक वाढेल. तर धावफलकावर असतील 42 धावा. आणि पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसलाय. एक टप्पा जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात, एक धाव येईल. या एकेरी धावेने धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 43 धावा. षटकातील बघितलं तर अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू देखील अकूट टप्प्याचा कव्हरच्या दिशेने खेळलाय आणि सरळ लाईटला धडकलाय. 6 धावा मिळतील. षटकार. तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार आला होता आणि 6व्या चेंडूवर देखील षटकार वसूल करत षटकाची झाली असमाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 2 गडी बाद 50 धावा. सहाव्या षटकासाठी गोलंदाज आलेत कल्पेश सोनवणे. राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निर्धावपणे हाताळलाय. याही वेळेस लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, पायावर होता. सरळ गेलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धाव येईल. एकेरी धावेने वाढेल धावफलक. 51 धावा असतील आता धावफलकावर. आणि रोहन बाविस्कर चांगली फलंदाजी केली आहे. 8 चेंडूंमध्ये आत्तापर्यंत 21 धावा आल्या. मात्र दुसऱ्या एंडला आपण बघतोय प्रशांत सोनवणे यांना मात्र शांत ठेवण्यात यशस्वी ठरलाय तो संघ. यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू पुल केलाय आणि सक्सेसफुल देखील केलाय. अर्ध्या टप्प्यावर टाकलेला हा चेंडू आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. रोशन बाविस्कर सक्सेसफुली पुल करत चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील आणि या षटकाराने वाढेल धावफलक. यावेळेस बघू शकतो आपण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव आली नसणारे. निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. अजूनही षटकातील बघितलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. षटकार आलाय खरा, मात्र 4 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. याही वेळेस अकूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत येईल 1 धाव. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 58 धावा. षटकातील शेवटचा चेंडू अजूनही बाकी. शेवटच्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय. 1 टप्पा खात चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावा. चौकार. यावेळेस आपण बघू शकतो अकूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र सेफ झोन निवडलं. समोरच्या दिशेने सरळ आक्रमण केलं. आणि आता आपण बघू शकतो हुटर वाजलाय म्हणजे 8:30 वाजले घड्याळामध्ये. 7व्या षटकाची सुरुवात होईल. गोलंदाजीला आले चंदन. याही वेळेस अकूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा चौकार. 1 टप्पा चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार.
चला इथे रोशन बाविस्कर आपण बघू शकतो तडाखे बंद फलंदाजी चालू आहे. 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत 32 धावा केल्या. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि यस मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 6 धावा षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता त्याचा घेतला खरपूस समाचार आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषे पार. धावा मिळतील 6 षटकार. या षटकाराने आपण बघू शकतो धावफलक वाढेल स्पीडने. 72 धावा झाल्यात धावफलकावर. अजूनही जर बघितलं तर या डावातील 22 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. आखूड टप्प्याचा चेंडूला समोरच्या दिशेने षटकार खेळणं दिसतं तेवढं सोपं नाहीये. मात्र यावेळेस रोशन बाविस्कर यांनी सक्सेसफुली समोरच्या दिशेने मोठा फटका लागत 6 धावा वसूल केला. लागोपाठचा दुसरा षटकार असेल आणि चंदन बाविस्कर यांच्यावर आक्रमण केलं गेलंय. 3 चेंडूंमध्ये 16 धावा वसूल केल्या. सुरुवात जर बघितली आपण तर एकदम संत गतीने सुरुवात झाली होती. मात्र आता इथे पहिल्या गेअरवरून डायरेक्ट 5व्या गेअर टाकलाय आणि इथे धावांची लयलूट होताना आपण GS ग्राउंडवर बघू शकतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू चांगला कमबॅक म्हणावं लागेल चंदन बाविस्कर यांच्याकडून. पहिल्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके आल्यानंतर हा चांगला चेंडू टाकला. समोरच्या दिशेने टाकला होता. थोडं व्हेरिएशन केलं आणि तिथे सक्सेसफुल झाले. बघू शकतो 5वा चेंडू. याही वेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू चांगला कमबॅक म्हणावं लागेल. सलग दुसरा चेंडू निर्धावपणे हाताळलाय चंदन बाविस्कर यांनी. आता आपण बघू शकतो शेवट कसा होतो या ओव्हरचा. 16 चेंडूंमध्ये रोशन बाविस्कर 44 धावेंवर खेळताय आणि याच फटक्यासोबत अर्धशतक पूर्ण होईल. 17 चेंडूंमध्ये रोशन बाविस्कर पण बघू शकतो स्क्रीनवर 17 चेंडूंमध्ये तब्बल 50 धावा केल्या 300च्या स्ट्राईक रेटने. येस आणि लाईव्ह विजन अजय टोनपे हे आपण बघू शकतो कार्यरत झाले. त्यांनी देखील स्क्रीनवर रोशन बाविस्कर यांनी 17 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. 1 चौकार आणि 7 षटकार असतील आणि आपण अंदाजे 300चा स्ट्राईक रेट सांगितला होता. मात्र इथे पुरेपूर 294.12च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करताय रोशन बाविस्कर. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर असतील 12च्या सरासरीने 84 धावा आणि गोलंदाजीला आता आलेत विशाल शिरसाट. बाहेरच्या दिशेने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू बॅटीची कड घेतल्यानंतर सरळ गेलाय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. तिथे मात्र थोडंसं गचा क्षेत्ररक्षण झालं. त्या स्वरूपात 1 धाव येईल. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 85 धावा. 2 गडी बाद 85. जर आपण सामन्यात जर बघितलं तर चांगली फलंदाजी होती रोशन बाविस्कर यांच्या बॅटमधून. यावेळेस देखील फुल टॉस आणि समोर खेळलाय आणि तिथे असतील तेजस कोळी. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले आणि तिघांनाही तंबूचा रस्ता जर कुणी दाखवला असेल तर तो तेजस कोळी. आतापर्यंत 3ही झेल त्यांनीच टिपले आणि रोशन बाविस्कर जड पावलांनी माघारी परतावा लागेल. आतापर्यंत चांगली फलंदाजी होती त्यांच्याकडून. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्र चुकले आणि चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तिथं केली नाही कोणती चूक. 85 वर लागेल तिसरा धक्का. येस पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतील विशाल शिरसाट. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. याही वेळेस पायावर टाकलेला चेंडू मनगटाचा चांगला वापर. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावेने धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 86 धावा. मागच्या षटकामध्ये चांगलंच आक्रमण केलं होतं रोशन बाविस्कर यांनी. मात्र इथे कुठेतरी कमबॅक करताय विशाल शिरसाट. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण. 1 टप्पा चेंडू अडवतील क्षेत्ररक्षक. 1च धाव येईल.
या एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 87 धावा. आत्तापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील मिळवली. आणि विकेट कोणाची? रोशन बाविस्कर यांची. यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. 1 धाव आली आहे. दुसरीचा याही वेळेस प्रयत्न नसणार आणि 4 सिंगल आले. जर GS ग्राउंडचा जर आपण इतिहास बघितला तर 4 सिंगल 8व्या षटकात एकदम क्वालिटी गोलंदाजी बघू शकतो आपण विशाल शिरसाट यांची. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू सरळ वर गेला आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर करणार नाही कोणतीही चूक. विशाल शिरसाट यांना मिळेल 3रा विकेट. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 88 धावा. 4 गडी बाद 88. आणि आता नवीन फलंदाज येतील हर्षल सैंदाने. चला थोडं स्पीडमध्ये सामना खेळवायचा आहे. 9व्या षटकासाठी येथील गोलंदाज कल्पेश सोनवणे आणि स्ट्राईकवर असतील फलंदाज चेतन सोनवणे. म्हणजे आता आपण बघू शकतो सोनवणे टू सोनवणे असेल हा सामना. कोळी ब्लास्टर विरुद्ध सोनवणे वॉरियर्स चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये. चला थोडा सामना स्पीड घ्यायचा आहे. वेळेचं बंधन असेल. या सामन्यानंतर देखील अजून एक सामना खेळवायचा बाकी असेल. यावेळेस काय पॉइंटच्या दिशेने खेळलाय आणि यस लाजवाब कॅच पकडला गेलाय तिथे. कुंदन यांनी घेतलेला सुरेख झेल आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. आणि आता आपण बघू शकतो अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाईल कोळी ब्लास्टर या संघाचा. आपण रिप्ले मध्ये बघू शकतो कल्पेश सोनवणे यांच्या बॉलिंगवर राईट आर्म राऊंड आले. थोडासा अँगल क्रिएट केला. बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला आणि त्याच दिशेने चेंडू तटवायचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षकाचे सेफ हँड्स कुंदन होते तिथं आणि चांगला झेल म्हणावा लागेल. 5वा धक्का लागलाय कोळी ब्लास्टर या संघाला. याही वेळेस कव्हर्सच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न नसणार आहे. धावफलकावर बघू शकतो आपण 89 धावा झाल्या. अजूनही या धावामध्ये 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस चांगला चेंडू होता आणि त्याचा तितका चांगल्या प्रकारे सन्मान केलाय. 1 धाव येईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 90 धावा. अजूनही बघितलं तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. कल्पेश सोनवणे यांनी आतापर्यंत 1.3 षटक हाताळले आणि फक्त धावा खर्च केल्या 14 आणि त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट देखील आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर घेतलेला खुरपूस समाचार. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आपण बघू शकतो रिप्ले मध्ये थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर समोरच्या दिशेने फलंदाजाने प्रयत्न केला आणि 6 धावा वसूल केल्यात. या 6 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 96 धावा. यस इथे देखील पुल करायचा प्रयत्न. मात्र बॅटच्या स्टिकरला लागलाय चेंडू. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणारे. एकेरी धावेने धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 5 गडी बाद 97 धावा आणि 9व्या षटकातील आता हा शेवटचा चेंडू घेऊन येतील कल्पेश सोनवणे. यावेळेस काय शॉर्ट आर्म जॅब आणि चेंडू जाईल 1 टप्पा सीमा रेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. आणि या चौकाराने आपण बघू शकतो 3 डिजिट फिगर होईल. कोळी ब्लास्टर या संघाचं शतक देखील पूर्ण झालंय. 101. 9 षटकांच्या समाप्तीनंतर
5 गडी बाद, 101 धावा, 101 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 9 ओव्हर्स. चला थोडा लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. 10व्या षटकासाठी येथील गोलंदाज चंदन. त्यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू बॅटच्या टो एंडला लागलाय. कव्हरच्या दिशेने जाईल चेंडू. एक धाव आली आहे. विशाल शिरसाट यांनी केलेली चांगली फेकी. त्यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. 5व्या गतीचा चेंडू आणि व्हेरिएशन आपण बघू शकतो. लिमिटेड ओव्हर्समध्ये जर सगळ्यात जास्त कोणत्या चेंडूंना डिमांड असेल तर एक म्हणजे यॉर्कर आणि दुसरा म्हणजे स्लोअर वन. आणि स्लोअर वन हाताळला इथे मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू निर्धाव असेल शेवटच्या षटकातील. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू बॅटच्या वरच्या एजला लागलाय, मात्र तरी देखील चेंडू हवाई सफर करेल. धावा मिळतील 6. षटकार. पण इथं बघू शकतो आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा प्रयत्न केला. मिडल ऑफ द बॅट जरी नसेल झाला तरी यावेळेस आलाय बिग बिग षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 108 धावा. यावेळेस भरपूर बाहेर टाकलेला चेंडू. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. विशाल शिरसाट असतील तिथे. एक धाव येईल. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. एक धावेने धावफलक पुढे जाईल. जर बघितलं तर या डावातील आता फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर आहेत 109 धावा, 5 गडी बाद. हर्षल सैनाने यांनी केलेली चांगली कामगिरी आपण बघू शकतो. 5 चेंडूंमध्ये 12 धावा केल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तितकाच चांगला फटका समोरच्या दिशेने खेळलाय. 6 धावा मिळतील. षटकार येईल. या षटकाराने वाढेल धावफलक 115 धावा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि बॅटच्या खाली आला आणि समोरच्या दिशेने पाठवलाय चेंडूला मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होईल फलंदाज. 10 षटकांच्या समाप्तीनंतर 11:30च्या सरासरीने 115 झाल्यात आणि 10 षटकांमध्ये 116 धावेंचं आव्हान असेल सोनोने वॉरियर्सच्या संघाला.
पाठवायचे. दहा षटकांमध्ये निर्धारित 116 धावेंचं आव्हान असेल सोनवणे वॉरियर्स या संघासाठी. प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता सोनवणे वॉरियर्स या संघाने. पहिल्या 5 षटकांमध्ये फक्त 50 धावा होत्या, मात्र 5 शेवटच्या षटकांमध्ये आक्रमण केलं गेलं आणि 115 धावा झाल्यात. 116 धावांची गरज असेल आणि जर फलंदाजी करणाऱ्या आता संघामध्ये जर बघितलं त्यामध्ये देखील मोठमोठी नावं आपण बघू शकतो. विशाल शिरसाट असतील, त्यानंतर चंदन बाविस्कर, कल्पेश सोनवणे, अश्विन शंखपाल यांना विसरता चालणार नाही. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. सोबतच विशाल शिरसाट यांची देखील 14 चेंडूंमध्ये 52 धावांची खेळी होती. चला सामना चालू करून घ्या. दोनही पंच आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. एक असतील मॅन फ्रॉम चेडी योगेश भाकरे आणि त्यांच्या समवेत असतील SP पॅनलचे सर्वे सर्वा सुजित पांडियन सर. यावेळेस राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा, बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचे दोनही हात जमिनीला समांतर होतील आणि अवांतर धावेने श्री गणेशा होईल धावफलकावर सोनवणे वॉरियर्स या संघाचा. अश्विन बघू शकतो पाय काढत खेळायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा उसळी घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धावपणे हाताळला. दुसऱ्या चेंडूवर आपण बघू शकतो चौकार वसूल केलाय. कव्हरच्या दिशेने खेळलेला हा चांगला फटका आपण बघू शकतो. माफ करा, स्वीपर कव्हरच्या दिशेने होता फटका. तिथे थोडीशी मिसफील्ड झाली आणि टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा येतील 4 चौकार. तिसरा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा गोपी. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि भिरकावून दिलाय, मैदानाच्या बाहेर असेल. एक टप्पा, सरळ क्षेत्ररक्षक आले तिथे. या एकेरी धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 6 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 6 आले. कनेक्शन चांगलं झालं होतं, मात्र तिथे एकच धाव येईल. यावेळेस काउस कॉर्नरच्या दिशेने एक धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार. एकेरी धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 7 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि भिरकावून दिला. यावेळेस संपर्क चांगला झाला होता आणि तितकीच चांगली फिल्डिंग बघू शकतो आपण काउस कॉर्नरच्या दिशेने. एक धाव येईल, एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 8 धावा. षटकातील बघितलं तर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
यावेळेस देखील पायावर टाकलेला चेंडू फ्लिक शॉट खेळलाय, मनगटाचा चांगला वापर आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. येस, आपण रिप्ले मध्ये बघू शकतो हलकेसे शफल झाले, पायावर घेतला चेंडू आणि मनगटाच्या साह्याने चेंडूला चांगली दिशा दिली आणि 4 धावा आल्या मैदानाच्या आतमध्ये. अश्विन यांच्या बॅटमधून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील बिनगडी बाद 12 धावा. आणि आपण रिप्ले मध्ये बघू शकतो मागच्या ओव्हर मधला तो चांगला एफर्ट. एकच धाव आली होती, 6 धावांना 1 धावेमध्ये कन्वर्ट केलं होतं. तब्बल 5 धावा वाचवल्यात संघासाठी. आणि कॅमेरामॅन भावेश शर्मा यांचं देखील या व्हिडिओसाठी कौतुक करावं लागेल. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, हवेत जास्त वेळ होता चेंडू आणि सरळ क्षेत्ररक्षक आले आणि इथे फलंदाज बाद. कॉटन बोल्ड झाले. आकाश साळुंखे यांच्या पहिल्या चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र दुरी कमी आणि हवेत जास्त वेळ होता चेंडू. सरळ आले बॉलरच आणि फलंदाज असतील बाद. भरपूर लांब होता बॉल, बॅटपासून अवे फ्रॉम बॉडी खेळले आणि चेंडू सरळ हवेत गेला. फलंदाजीला आलेत रत्नदीप सपकाळे. चांगली गोलंदाजी केली होती, मात्र इथे फलंदाजीचा रोल निभावावा लागेल. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि तिथे देखील क्षेत्ररक्षक नसणारे. 1 धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल. एकेरी धावाने षटक पुढे जाईल. धावफलकावर असतील 13 धावा आणि बघितलं तर अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. आता स्ट्राईकवर असतील सागर सपकाळे. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं यावेळेस पायावर टाकलेला चेंडू आणि चांगला प्रयत्न म्हणावा लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये. झेल जरी पूर्ण झाला नसेल, मात्र 4 धावा निश्चित स्वरूपात वाचवल्या संघासाठी आणि एकच धाव आली आहे. 1 धावेने षटक पुढे जाईल. धावफलकावर असतील 14 धावा. 1 गडी बाद आणि बाद झालंय कोण? मागच्या सामनाचा सामनावीर अश्विन शंकपाल. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि त्यावर घेतलेला खरपूस समाचार. मैदानात उठल्या आगीच्या ज्वाळा आणि बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 6 धावा. षटकार. भरपूर बाहेर टाकलेला चेंडू होता, फक्त चांगला वापर केलाय आणि दिशा दिली, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय चेंडू. 6 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 20 धावा. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय, सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तिथे चुकीची फेकी म्हणावी लागेल. एकच धाव येईल. या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 21. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. आकाश यांचा पहिल्या चेंडूवर इनफॉर्म बॅटरला माघारी पाठवलं होतं, तंबूचा रस्ता दाखवला होता, मात्र नंतर आता त्यांच्यावर आक्रमण होताना दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील बाहेर होता चेंडू. 1 टप्पा खाऊन चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. जोपर्यंत फेक येईल 1 धाव येईल. ह्या 1 धावेने होईल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22 धावा.
चला आता पुन्हा एकदा गोपी साळुंके सपकाळे दिसतील आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवर. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज गोपी. पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, मात्र जमिनीला समांतर फटका. एक धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे. या एक धावेने षटक पुढे जाईल. धावफलकावर असतील 23 धावा. समीकरण बदलेल. 47 चेंडूंमध्ये 93 धावेंची गरज. आणि आपण बघू शकतो कोळी क्रिकेट लीगचे संस्थापक अश्विन भाऊ शंकपाळ. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न, मात्र बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू सरळ झाली यष्टीरक्षकाच्या हातात. दुसरा धक्का लागेल सोनवणे वॉरियर्स या संघाला. आणि नवीन फलंदाज आपण बघू शकतो कोण येत आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो गोपी राईट आर्म राऊंड स्वरूपाचा मारा, अँगल क्रिएट करायचा प्रयत्न आणि सक्सेसफुल झाले. बॅटची लीडिंग एज घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. तिथे केली नाही कोणतीही चूक. आणि दुसरा धक्का लागेल सोनवणे वॉरियर्स 23 या संख्येवर दुसरा धक्का लागलाय. आणि 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली गोपी सपकाळे. पहिल्या षटकामध्ये महागडे ठरले होते खरे, मात्र इथे कमबॅक करताय. आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात येतील उदय बाविस्कर. यावेळेस आपण बघू शकतो बॅटच्या आतली कडा घेतल्यानंतर चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असेल या षटकातील चौथा चेंडू. अजूनही बघितलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. समीकरण आपण बघू शकतो 44 चेंडूंमध्ये 93 धावेंची गरज असेल. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न, घुसून खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने गेलाय चेंडू. एक धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. 24 धावेने धावफलक पुढे जाईल. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोपी सपकाळे यांच्या स्पेलमधला आपण बघू शकतो शेवटचा चेंडू. आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या 14 आणि एक महत्त्वपूर्ण बळी देखील टिपवलाय. शेवटच्या चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 धावा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर थोडासा बाहेर टाकलेला होता. कोणत्याही धावेचा प्रयत्न नसेल. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. आपण जर बघितलं तर मागच्या 7 चेंडूंमध्ये फक्त एक धाव आली आहे. यावेळेस आपण बघू शकतो पंचांचे हात होतील जमिनीला समांतर
आणि 1 धाव येईल अवांतर. उदय बाविस्कर असतील स्ट्राईकवर. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूने आपण बघू शकतो रिक्वायर्ड रन रेट जो असतो तो हळूहळू हळूहळू वाढत चाललाय. आता आपण बघू शकतो 12.65 चा असेल रिक्वायर्ड रन रेट. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू होता. यावेळेस फसतोय फलंदाज इथं ट्रॅप मध्ये गोलंदाजाच्या. चौथा चेंडू घेऊन येतील आकाश साळुंके. याही वेळेस चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. आतापर्यंत टाकलेल्या 5 चेंडूंमध्ये 1 वाईड होता आणि एकच अवांतर स्वरूपात आलेली धाव. अजूनही बघितलं तर षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील आणि 4चे 4ही चेंडू निर्धाव असतील. जे लिगल डिलिव्हरीज होते निर्धाव होते. 1 धाव जी आली ती अवांतरच्या स्वरूपात. आकाश साळुंके मैदानाच्या आतमध्ये, कम खर्चा फुल चर्चा. यावेळेस देखील बाहेर होता चेंडू. पंचांचे हात होतील जमिनीला समांतर. टायटॅनिक पोज मध्ये येत आहे पंच सुजित पांडियन आणि 1 धाव येईल अवांतर. 26 धाव फलकावर आपण बघू शकतो 26 धावा. आणि इथे काय भिरकावण्याचा प्रयत्न, 1 टप्पा चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौकार. एक टप्पा खाऊन चेंडू सरळ गेलाय अश्विन भाऊंच्या बॅनरवरती. त्यांना मानवंदना देणारा हा चौकार. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. याही वेळेस बिगिटचा प्रयत्न, मात्र कोणताही संपर्क नसेल. जर बघितलं आपण षटकामध्ये, मागच्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 6 धावा. म्हणजे 12 चेंडूंमध्ये धावा आल्यात फक्त 8 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा होत्या. मात्र इथे कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय कोळी ब्लास्टर्स हा संघ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30 धावा आणि इथून पुढच्या 6 षटकांमध्ये 14.33 च्या सरासरीने रिक्वायर्ड रन्स असतील. 36 बॉल 86 धावा. 6 षटकांमध्ये 86 धावांची गरज असेल. आता पुढचा सामना आपण बघू शकतो 2 सुपर किंग्स मध्ये असेल. डीके सुपर किंग्स विरुद्ध सैंदाने सुपर किंग्स. नाणेफेकीसाठी टॉस का बॉसला यायचंय, ज्याचे आपले प्रायोजक असतील बापूदादा सोनवणे. लवकरात लवकर दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉसवर यायचंय. पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल. चला थोडा लवकर सामना चालू करायचा आहे. 6 षटकांमध्ये 86 धावांची गरज असेल. आणि इथे काय पंचांनी 1 हात बाहेर काढलाय, म्हणजेच नो बॉल असेल आणि नो बॉलवर येईल फ्री हिट. आता ह्या नो बॉलने कुठेतरी आपण नशीब उजळू शकतं का बघू. सोनवणे वॉरियर्स या संघाचं 36 चेंडूंमध्ये 85 धावांची गरज असेल अजून. आणि हा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेस काय, याही वेळेस व्हेरिएशन करताना दिसताय गोलंदाज. आणि यस इथे काय फलंदाजाला बाद केलंय. उदय बाविस्कर यांना परतावा लागेल, नाही माफ करा, थ्रो साठी तिसऱ्या पंचांची मदत घेत आहे पंच सुजित पांड्यन सर. इट्स अ नो बॉल.
नो बॉल. सुनील बाविस्कर यांचा चेंडू नो बॉल होता आणि इथे यांना देखील ग्रीन कार्ड असेल. चला लवकरात लवकर गोलंदाज बदलायचा आहे. नो बॉल असेल आणि आता फलंदाजीला आलेत कोण, म्हणजे आपण धमाल पिक्चर मध्ये बघितलं होतं ना, वो देखो स्टंप दिख रहा है, तसंच तिथं आपण बघितलं होतं रेड बटन दिख रहा है, तो म्हणतो दबा दिया. आणि इथे आपण बघू शकतो वो देखो स्टंप, हा उडा दिया, नहीं उडाना था. क्यों? क्योंकि अभी आएंगे विशाल शिरसाट. विशाल शिरसाट आता आले मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, या सामन्यामध्ये देखील तशीच फलंदाजी केली तर सामन्याचा निकाल लावतील. यावेळेस देखील नो बॉल असेल. थ्रोसाठी इथे नो बॉल दिला गेला आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी. येस, इट्स अ नो बॉल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील इथं रिव्ह्यू गमवावा लागेल. नो बॉल येईल. बॅक टू बॅक नो बॉल, बॅक टू बॅक फ्री हिट असतील. चला थोडा सामना स्पीड मध्ये करायचा आहे. हर्षल सैंदाने यांना देखील ग्रीन कार्ड असेल. माफ करा, रेड कार्ड असेल. गोलंदाजाने बॉल टाकल्या आपण जर बघितलं तर चाणाक्ष पंच, एस पी पॅनलचे सुजित पांड्यन आणि त्यांच्यासोबत कोण आहे तर मॅन फ्रॉम चेडी, द मिथ द लिजेंड योगेश भाकरे सर. आणि नो बॉल आला आणि गोलंदाजाने देखील रिव्ह्यू घेतला होता, मात्र पंचांचा अचूक निर्णय होता. नो बॉल असेल. पुढचा चेंडू आपण बघू शकतो फ्री हिट. सामना आता आलाय 36 चेंडू 83 धावा. आता याही वेळेस नो बॉल असेल. गोळाफेक गोलंदाजी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि इथे काय बॅक टू बॅक तिसरा नो बॉल आलाय. 3 गोलंदाज इथे बॅन झाले. त्याला सामना चालू करून घ्यायचा आहे. समीकरण बदलेल. 36 चेंडू 82 धाव्यांची गरज असेल. 13.67 च्या सरासरीने. ज्यावेळेस 4 षटक संपली होती त्यावेळेस समीकरण होतं 36 चेंडू 86 धावा. मात्र इथं आत्तापर्यंत हे षटक टाकण्यासाठी 3 गोलंदाजांना पाचारण केलं गेलं आणि 3ही गोलंदाज बॅन झाले. चला आता बघू कोणाचा नंबर लागलाय आणि गोलंदाजीला आलेत मॅन फ्रॉम चोपडा मोहित सपकाळे. मॅन फ्रॉम चोपडा असलेले आपले मयूर सपकाळे यांचे धाकले बंधू. हे काय पायाचा वेध घेतलाय, शरीराचा वेध घेतलेला हा चेंडू निर्धाव असेल. म्हणजे आपण एक बघू शकतो तर सरळ हाताचे बॉलर आहेत टीम मध्ये तर का हा प्रश्न उद्भवतो. आतापर्यंत 4 नो बॉल आले होते. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. काउस कॉर्नरचे क्षेत्र निवडलंय. 2 टप्पे खाऊन चेंडू सरळ जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. जोपर्यंत फेकी येईल 1 धाव येईल आणि या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 35 धावा. समीकरण आपण बघू शकतो 34 चेंडूंमध्ये 81 धाव्यांची गरज.
याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, मैदानाच्या बाहेर असेल. 6 धावा षटकार आणि विशाल शिरसाट. मगाशी का बोललं गेलं होतं की स्टंप दिख रहा है मत उडाव, क्योंकि यहाँ पे आने वाले बल्लेबाज है विशाल शिरसाट. पहिल्याच चेंडूवर 6 धावा वसूल करत मैदानाच्या बाहेर पाठवलंय चेंडूला. षटकार. या षटकाराने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 41 धावा. मागच्या सामन्यात जिथे इनिंग सोडली होती तिथूनच सुरुवात करतायत. याही वेळेस समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. एक टप्पा जाईल समालोचन कक्षामध्ये चेंडू. 4 धावा चौकार. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाकडे. आणि या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत मोहित सपकाळे यांनी धावा खर्च केल्यात फक्त 11 धावा. आणि रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला तर 31 चेंडूंमध्ये 71 धावा, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट असेल 13. यावेळेस पायावर टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव येईल. 1 धावाने षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 46 धावा. आणि आता समीकरण बदलेल. 30 चेंडू 70 धावा. 5 षटकांमध्ये 14च्या सरासरीने रिक्वायर्ड बघू शकतो आपण. 70 धावांची गरज असेल. आणि GS ग्राउंडवर मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं होतं 28 चेंडूंमध्ये 78 धावांची गरज असताना 6 चेंडू राखून विजय मिळवला होता बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये. तर इथे देखील काही पण होऊ शकतं. 30 चेंडू 70 धावांची गरज आणि गोलंदाजीला आले चेतन सोनवणे. आणि दोनही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल टॉसला यायचंय. सुपर किंग्स विरुद्ध सुपर किंग्स. सैन्याने सुपर किंग्स विरुद्ध DK सुपर किंग्स. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाकडे. 1च धाव येईल आणि या 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 47 धावा. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली आहे चेतन सोनवणे यांच्या गोलंदाजीवर. 29 चेंडूंमध्ये 69 धावांची गरज असेल. यावेळेस काय आखूड टप्प्याचा चेंडू आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघू. काहीच नाही, म्हणजे ती जी ट्रॅम लाईन आहे नवीन गाईडलाईन नुसार मिडल स्टंप पासून 1 फूटवर एक लाईन मार्क केली जाते. तिच्या आतमधून चेंडू असेल तर तो वाईड दिला जाणार नाही. आणि तेच असेल या मैदानामध्ये आपण बघू शकतो. निर्धाव असेल चेंडू. 3रा चेंडू. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न, मात्र नो मॅन्स लँडमध्ये लँड होईल चेंडू. 1 धाव येईल आणि एकेरी धावाने षटक पुढे जाईल. 48 धावा असतील. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता, मात्र सरळ शरीराचा वेध घेतला आणि थांबवली बॅट. जरी इथे धावले असते तर मला नाही वाटत पंचांनी धाव अलाउड केली असती. कोणत्याही शॉटचा अटेम्प्ट केला गेला नव्हता मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा. कंजूस मारा करतायत चेतन सोनवणे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर घेतलेला खरपूस समाचार. चेंडू गेलाय सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. पण बघू शकतो विशाल शिरसाट मागच्या चेंडूवर सन्मान केला होता, मात्र यावेळेस खराब चेंडूची वाट लावण्यात एक्सपर्ट असलेले विशाल शिरसाट आखूड टप्प्याच्या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने 6 धावा वसूल केल्या. षटकार आलाय. या षटकाराने समीकरण बदलेल. 25 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज असेल. कुठेतरी चांगलं चालू असलेल्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर षटकार आलाय. आता शेवटचा चेंडू बघू काय येतोय. आणि आणखीन एक शॉट खेळायचा प्रयत्न होता खरे, मात्र कोणतीही धाव नसेल. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या उर्वरित 4 षटकांमध्ये 62 धावांची गरज असेल.
6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण बघू शकतो 3 गडी बाद 54 धावा आणि इथे सागर सपकाळे यांना रिटायर आउट व्हावं लागेल. त्यांची जागा घ्यायला येतील फलंदाज चंदन बाविस्कर. आता चंदन आणि विशाल शिरसाट 24 चेंडू 62 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. चला थोडं सामना स्पीड मध्ये खेळवायचा आहे. गोलंदाजीला आलेत मोहित सपकाळे. याही वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय लॉंग ऑनला. 1 धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे. या एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 55 ऑन बोर्ड नाव आफ्टर 6.1 ओव्हर फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. मोहित सपकाळे यावेळेस काय विशालच्या बॅट मधून घुटना टेक और ये सिक्सर देख. आणि सौरभ राजपूत नेहमीच करत असतात डब्बे में डब्बा डब्बे में केक, ये घुटना टेक और षटकार देख. सैंदाने वॉरियर्स विरुद्ध डीके सुपर किंग विरुद्ध सैंदाने सुपर किंग या सामन्याची नाणेफेक होईल. दोनही संघनायकांना विनंती असेल टॉस का बॉसला यायचंय, ज्याचे आपले प्रायोजक असतील बापू दादा सोरवणे. 56 नॉट आउट. अरे आउट तर होऊ दे, जर राहिले तर 57 नॉट. यावेळेस बघू शकतो रिव्हर्सचा प्रयत्न होता मात्र संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असेल. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात आणि आपण बघू शकतो 21 धावेंमध्ये 55 धावेंची गरज असेल. 21 चेंडू 55 धावा, 21 बॉल्स 55 रन्स. यावेळेस काय वाईटची मागणी देखील होतीये मात्र पंच तटस्थ सुजित पांड्यन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो. 20 चेंडूंमध्ये आता 55 धावेंची गरज असेल, जे प्रत्येक चेंडूवर 2.25 धावा. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि चेंडू सरळ गेलाय मुख्य मंचाकडे. 1 टप्पा मैदानाच्या बाहेर 4 धावा चौकार. या चौकाराने होईल षटकाची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 4 गडी बाद 66 धावा. समीकरण आता आलाय 18 चेंडू 50 धावा. 16.67च्या सरासरीने 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज असेल. सामना थोडा स्पीड मध्ये खेळवायचा आहे. 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज असेल. आठव्या षटकासाठी आलेत गोलंदाज कृष्णा सोनवणे. 18 चेंडू 50 धावांचं समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईकवर असतील विशाल शिरसाट. आणि इथे काय नो बॉलचा इशारा आलाय. चेंडू सरळ ढगात लाइटिंग लावली आहे बॉलने
आणि आपण म्हणू शकतो बैट भी मेरा और ये स्ट्रोक भी मेरा और ये सिक्सर भी मेरा. नो बॉलवर आलेल्या 6 धावा आणि या 7 धावेने वाढेल धावफलक. आता मात्र समीकरण बदलेल. 18 चेंडू 43 धावा. आयोजकांच्या सूचनेनुसार आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं होतं की जर एखाद्या टीमचे सर्व गोलंदाज बॅन झाले तर जो हायेस्ट इकॉनॉमिकल बॉलर असेल तो उर्वरित षटक टाकेल. आणि आता हे षटक कंप्लीट करायला येतील गोलंदाज आकाश साळुंखे. आकाश साळुंखे येतील हे षटक पूर्ण करायला. 18 चेंडू 43 समीकरण असेल आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि फ्री हिटचा सामना कोण करणार? जळगावचा दत्ता पवार सर. आपण नेहमी म्हणत असता जळगावचा बकासूर मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 43 धावा आणि स्ट्राईकवर असेल विशाल शिरसाट. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला आकाश साळुंखे. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू त्याचा देखील खरपूस समाचार. मुख्य मंचाकडे चेंडूला बाहेर फेकून दिलाय मैदानाच्या आतमध्ये. छत्रपतींचा छावा. या मिळतील 6 धावा. षटकार आणि या षटकाराने समीकरण बदलेल. 18 चेंडू 50 असलेला सामना आता 17 चेंडू 37 धावेंवर आलाय. एका चेंडू मध्ये तब्बल 13 धावा आल्या. नो बॉलवर आलेला षटकार आणि तदनंतर आलेला सिक्सर यांनी याही वेळेस आणखीन एक मोठा फटका. सलगचा लागोपाठ तिसरा षटकार आलाय विशाल शिरसाट यांच्या बॅटमधून. मगाशी आपण बघितलं तर रनआउट करताना क्षेत्ररक्षण करणारा संघ ट्राय करत होता की यांना नॉट आउट ठेवू आपण, मात्र त्यांनी निर्णय घेतला नाही आउट करू. आणि तो निर्णय इथं फसताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तो रनआउट केला आणि त्यानंतर आले विशाल शिरसाट. आत्ता बघितलं आपण तर 15 चेंडूंमध्ये 43 धावेंचे खेळी करताय. अजूनही या षटकातील बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. समीकरण असेल 16 चेंडू 31 धावा. याही वेळेस बिग हिट. समोरच्या दिशेने आक्रमण. चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. षटकार. या षटकातील चेंडू झाले 3 आणि षटकार आले 4. सामना आता आपण बघू शकतो 15 चेंडू 25 धावा. 15 ची सरासरी रिक्वायर्ड होती आणि इथे आपण बघू शकतो सरासरी आली ती 10 धावेंची प्रति ओव्हर. 18 चेंडू 50 चा सामना इथं बघू शकतो आपण. 15 चेंडू 25 धावा. अजूनही बघितलं तर षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि विशाल शिरसाट 49 वर खेळताय. बाहेर टाकलेला चेंडू याच फटक्याने आपण बघू शकतो षटकार येईल आणि या षटकाराने बकासूरचं 17 चेंडूंमध्ये 55 धावा. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं 2 अर्धशतक झळकावणारा हा पहिला फलंदाज ठरेल विशाल शिरसाट. पहिल्या देखील सामन्यामध्ये 52 धावा केल्या होत्या, त्यावेळेस बाद झाले होते. मात्र यावेळेस निर्धार असेल की नाबाद खेळी करायची आणि षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडू 19 धावेची गरज. इथे काय याही वेळेस बाहेरचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने चाललाय, पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने वळला. 1 धाव येईल आणि या 1 धावेने
धावफलक बदलेल. आता समीकरण असेल 13 चेंडू 18 धावा. शेवटच्या चेंडूचा सामना करतील चंदन बाविस्कर. आणि बिग हिटचा प्रयत्न होता मात्र विशाल शिरसाट सांगताय जाने दो, एक बॉल डॉट से कुछ फरक नहीं पडता. समीकरण असेल 12 चेंडू 18 धाव्यांची गरज. 2 षटकांचा अजूनही सामना बाकी आहे आणि विजयासाठी धावा आवश्यक असतील त्या 18 धावा. आणि संपूर्ण या सामन्यातला जर फरक आपण बघितला तर 18 चेंडूंमध्ये 56 केल्यात विशाल शिरसाट यांनी आणि उर्वरित 30 चेंडू जर आपण बघितले तर त्यामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 42 धावा. पुन्हा एकदा आपण बघू शकतो दुसरं षटक घेऊन येतील चेतन सोनवणे. 12 चेंडू 18 ची गरज आणि यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न मात्र याही वेळेस बॅटला थांबवलंय आणि पायाने खेळायचा प्रयत्न होता. क्रिकेटच्या मॅच मध्ये इथे फुटबॉल खेळताना दिसतंय आपल्याला विशाल शिरसाट. हे दुसऱ्यांदा घडतंय या सामन्यामध्ये. चेतन सोनवणे पुन्हा एकदा. यावेळेस बिग हिट. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळान बाहेर गेला ह्या तोफेचा गोळा. 6 धावा षटकार आणि या षटकाराने सामन्याचे सूत्र बदलतील. 10 चेंडूंमध्ये फक्त 12 धावांची गरज असेल. विशाल शिरसाट. धमाल पिक्चर मध्ये प्लेन क्रॅश झालं होतं आणि इथं काय झालंय सामन्याचा निकाल बदललाय. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला झेल पकडलाय. इथे देखील बाद व्हावा लागेल विशाल शिरसाट यांना. मात्र इथे सामन्याचा जवळपास निकाल लावून चालले. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. 21 चेंडूंमध्ये 62 धावांची खेळी केली आहे. तब्बल 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी बघू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये. विशाल शिरसाट यांच्या बॅटमधून कनेक्शन तेवढं प्रॉपर झालं नव्हतं आणि इथे बाद होऊन परतावं लागेल. मात्र आता सामना असेल 9 चेंडू 12 धावा. इथून देखील कोळी ब्लास्टर हा संघ कमबॅक करू शकतो. 9 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असेल. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू सोडून दिलाय वाईडच्या अपेक्षेने. मात्र चेंडू निर्धाव असेल. समीकरण बदलेल. 8 चेंडू 12 धावा. यावेळेस देखील बिग हिटचा प्रयत्न आणि यस छत्रपतींचा छावा आणि 6 धावा मिळतील. षटकार. 7 चेंडूंमध्ये आता 6 धावांची गरज असेल. जाऊया सामन्यामध्ये. एकेकाळी 18 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज होती. मात्र आता 7 चेंडूंमध्ये फक्त 6 धावांची गरज असेल. मागच्या 11 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावा आल्यात. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न मात्र दुरी कमी आणि हवेत जास्त होता चेंडू. इथे फलंदाजाला परतावं लागेल. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची गरज. आणि याही वेळेस आपण बघू शकतो बाय कमिटीज रूल शेवटचं षटक टाकावं लागेल आकाश यांनाच. करतो चेक. शेवटचं षटक टाकायला पुन्हा एकदा आकाश साळुंखे यांना यावं लागेल.
बाय कमिटीज रूल, ज्या गोलंदाजाची इकॉनॉमी जास्त असेल त्या बॉलरला अपूर्ण ओव्हर पूर्ण करावा लागतील. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, चेंडू जाईल एक टप्पा मैदानाच्या बाहेर, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू गेलाय सीमारेषे पार, धावा मिळतील 4, चौकार. आता सामनातली हवा काढून घेतली या फटक्याने. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावींची गरज असेल. यावेळेस काय, याही वेळेस एक टप्पा मैदानाच्या बाहेर, सामन्याचा लागलाय निकाल. 4 चेंडू राखून 4 विकेटने हा सामना जिंकलाय सोनवणे वॉरियर्स या संघाने. आणि क्रेडिट गोज टू विशाल शिरसाट. सामन्याचे सामनावीर देखील विशाल शिरसाट असतील. 2 षटकांमध्ये 3 विकेट देखील घेतल्या आणि 21 चेंडूंमध्ये 62 धावेंची कामगिरी केली आहे. आणि इथून पुढचं समालोचन करतील मॅन फ्रॉम छत्रपती संभाजीनगर, सौरभ सिंग राजपूत.